नमस्कार. मार्केटिंग ही संकल्पना आपण व्यवहारामध्ये खूप लूज अर्थाने किंवा अतिसामान्य अर्थाने वापरतो. मार्केटिंग म्हटलं की आपल्याला सामान्यतः वस्तू अथवा सेवेची विक्री अशा प्रकारचा अर्थ अपेक्षित असतो. परंतु प्रत्यक्षात मार्केटिंग ही संकल्पना फक्त विक्रीपुरती मर्यादित नसून ती त्यापेक्षाही व्यापक आणि विस्तृत आहे. मार्केटिंग या संकल्पनेला मराठीमध्ये विपणन हा प्रतिशब्द आहे. आत्ता आपण मार्केटिंग किंवा विपणन म्हणजे काय हे थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ॲडम स्मिथनं त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये मार्केटिंग या संकल्पनेबद्दल किंवा विपणन या संकल्पनेबद्दल पुढील प्रमाणे विचार मांडले आहेत. विपणन संकल्पना संस्थात्मक उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रस्तावित करते. इथे आता संस्था म्हणजे उत्पादन संस्था, वस्तू किंवा सेवेचे उत्पादन करणारी संस्था किंवा कंपनी. या संस्थेचं उद्दिष्ट काय असू शकतं? नफा मिळवणं, जास्तीत जास्त बाजारपेठ मिळवणं, स्पर्धकाला बाजारपेठेतून बाहेर काढणं वगैरे वगैरे. ही जी संस्थेची उद्दिष्ट, उत्पादन संस्थेची किंवा कंपनीची उद्दिष्ट असतात, ती उद्दिष्ट प्रस्तावित करण्याचा प्रयत्न मार्केटिंग संकल्पना करते असं ॲडम स्मिथ म्हणतात. थोडक्यात विपणन या संकल्पनेचा संबंध संस्थेच्या ध्येयाशी आहे, धोरणांशी आहे. एखाद्या संस्थेनं म्हणजेच कंपनीनं संभाव्य ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा, नीड्स अँड वॉन्ट्स विचारात घेतल्या पाहिजेत आणि त्यांचे प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक प्रभावीपणे समाधान केले पाहिजे. कोणत्याही उत्पादन संस्थेनं त्यांच्या ग्राहकांच्या नीड्स आणि वॉन्ट्स विचारात घेतल्या पाहिजेत. नीड्स आणि वॉन्ट्स म्हणजे काय? नीड्स म्हणजे लोकांना निरोगी, स्थिर आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारं असं काहीतरी. नीड किंवा गरज या संकल्पनेचा संबंध लोकांच्या जगण्याशी आहे, जीवन जगण्याशी आहे, जिवंत राहण्याशी आहे. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. परंतु याचबरोबरीनं स्थैर्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही सायकॉलॉजिकल नीड्स आहेत, मानसशास्त्रीय गरजा मानवाला आहेत, त्यासुद्धा जगण्यासाठी महत्त्वाच्या आहेतच. त्याचबरोबर सुरक्षित जीवन जगण्यासाठी काही सामाजिक गरजा आहेत. उदाहरणार्थ सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान असणं ही सुद्धा एक गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारे या सगळ्या गरजा आहेत की ज्यांचा संबंध जीवन जगण्याशी आहे किंवा जिवंत राहण्याशी आहे. आणि वॉन्ट्स म्हणजे काय? अपेक्षा म्हणजे काय? तर असं काहीतरी की जी इच्छा किंवा आकांक्षा आहे. वॉन्ट्स किंवा अपेक्षांचा संबंध जिवंत राहण्याशी नाही, जीवन जगण्याशी नाही. उदाहरणार्थ घरामध्ये फ्रीज असणं किंवा घरामध्ये TV हवा असणं ही वॉन्ट आहे. किंवा घर अशा प्रकारचं असणं, 2 मजली हवं, 3 मजली हवं, ही वॉन्ट आहे. बेसिक घर हवं ही गरज आहे. परंतु ते घर अशा प्रकारे रंगवलेलं हवं, एवढं हवं वगैरे वगैरे ही वॉन्ट आहे. ओके, त्याचा जिवंत राहण्याशी संबंध नाही आहे. तर वॉन्ट म्हणजे काय? तर असं काहीतरी, ह्या अपेक्षा आहेत, असं काहीतरी की जिचा संबंध इच्छा आणि आकांक्षाशी आहे, मात्र याचा संबंध जिवंत राहण्याशी नाही आहे. तर ॲडम स्मिथ म्हणतात त्याप्रमाणे या ग्राहकांच्या ज्या संभाव्य गरजा आहेत आणि अपेक्षा आहेत त्या उत्पादन संस्थेनं, कंपनीनं विचारात घेतल्या पाहिजेत आणि त्याचे प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक प्रभावीपणे समाधान केले पाहिजे. इथे ॲडम स्मिथ यांना स्पर्धा अपेक्षित आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी वस्तू पुरवत असताना होणारी स्पर्धा अपेक्षित आहे आणि ती स्पर्धा अपेक्षित आहे याचा अर्थ मग जाहिरात, विक्रीवर्धक योजना, ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना, ग्राहकांच्या दरवाजापर्यंत, ग्राहकांपर्यंत वस्तू नेऊन पोहोचवणे, या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. ॲडम स्मिथ यांना इथे आता वस्तू उत्पादन करण्यापूर्वी ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा, नीड्स आणि वॉन्ट्स विचारात घेण्यापासून त्याप्रमाणे वस्तू डिझाईन करणं किंवा सेवा डिझाईन करणं, तयार करणं, त्याचं पॅकिंग करणं, ती ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, ती वस्तू इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी कशी आहे हे लोकांच्या मनामध्ये ठसवण्यासाठी जाहिरात करणं, इत्यादी सगळ्याच गोष्टी अपेक्षित आहेत. या सगळ्याला एकत्रितपणे विपणन असं म्हणता येईल. आणि विपणनाचा संबंध हा डायरेक्टली, प्रत्यक्षपणे
त्या कंपनीच्या किंवा उत्पादन संस्थेच्या उद्दिष्टाशी आहे. गरज आणि विपणन यांना जेव्हा ॲबिलिटी टू पे, पैसे देण्याच्या क्षमतेचा पाठिंबा मिळतो तेव्हा त्यातून मागणी निर्माण होते. मागणी ही उत्पादन संस्थेची महत्त्वाची संबंधित संकल्पना आहे. ओके, या ज्या गरजा आणि इच्छा आहेत, या गरजा म्हणजे नीड्स आणि वॉन्ट्स यांना ज्यावेळेला खरेदी करण्याची आर्थिक कुवत एखाद्या व्यक्तीमध्ये येते किंवा समाजामध्ये येते, व्यक्तिसमूहामध्ये येते, तेव्हा त्यातून त्या वस्तूची मागणी निर्माण होते. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी ज्या उत्पादनं केली जातात ती उत्पादनं म्हणजे काय, तर ही उत्पादनं म्हणजे वस्तू, सेवा किंवा आयडिया, कल्पना असू शकतात. आजकाल कल्पनासुद्धा विकल्या जातात, आयडियासुद्धा विकल्या जातात. तर इथे आता उत्पादन म्हणजे काय अपेक्षित आहे, वस्तू, सेवा किंवा कल्पना. ओके, ॲडम स्मिथचं हे या म्हणण्यावरून विपणन या संकल्पनेचा अर्थ लक्षात यायला मदत झाली असेल. विपणन या संकल्पनेशी संबंधित अजून 2 व्याख्या आपण बघूया. दुसरी व्याख्या आहे अमेरिकन मार्केटिंग तज्ज्ञ फिलिप कोटलर यांनी केलेली. फिलिप कोटलर म्हणतात की विपणन ही अशी मानवी क्रिया आहे की ज्यामध्ये विनिमय प्रक्रियेच्या माध्यमातून गरजा व आवश्यकतांची पूर्तता केली जाते. ही एक क्रिया आहे, मानवी क्रिया आहे. ओके, या क्रियेमधून विनिमय प्रक्रियेचं माध्यम वापरलं जातं, म्हणजे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते. वस्तूंच्या मोबदल्यात काहीतरी कंपनीला मिळतं आणि ते जे काहीतरी मिळतं त्याच्या मोबदल्यात ग्राहकांच्या गरजा आणि आवश्यकतांची पूर्तता केली जाते. अशी एक सामान्य व्याख्या कोटलर यांनी केली आहे. तिसरी एक व्याख्या आपण बघूया, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन ही अमेरिकन मार्केटिंगच्या क्षेत्रामधली एक उच्च पातळीवरची संस्था आहे. जगभरामधले अनेक मार्केटिंगशी संबंधित तज्ज्ञ आणि व्यक्ती या संस्थेच्या सभासद असतात. ही अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन दर 3 वर्षानं मार्केटिंग या शब्दाची व्याख्या रिवाईज करते. त्यासाठी 5 जणांची तज्ज्ञांची समिती नेमली जाते आणि ती समिती दर 3 वर्षानं समिती नेमली जाते आणि ती समिती मार्केटिंगची व्याख्या पुन्हा एकदा नव्यानं मांडण्याचा, बदलत्या परिस्थितीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते. आपण जी व्याख्या विचारात घेतो ती 2017मध्ये अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केलेली व्याख्या आहे की जी सध्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या व्याख्येमध्ये मार्केटिंग असोसिएशन असं म्हणते आहे की विपणन ही एक कृती, संस्थांचा संच आणि प्रक्रिया असून विपणनाचा वापर मोठ्या संख्येने ग्राहक, भागीदार आणि मोठ्या प्रमाणात समाजासाठी मूल्य असलेल्या ऑफर तयार करणे, संप्रेषण करणे, वितरण करणे आणि देवाणघेवाण प्रक्रियासाठी केला जातो. विपणन या संकल्पनेचा वापर मूल्य असलेल्या ऑफर तयार करणे, म्हणजे वस्तूच्या आणि सेवेच्या विक्रीच्या ऑफर्स तयार करणे. आता ज्यावेळेला ऑफर तयार करणे असं आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा समावेश होतो. ती वस्तू, तिची फीचर्स किंवा वैशिष्ट्य, तिची किंमत, तिचा स्पर्धक कंपन्यांपासून असणारा वेगळेपणा, या सगळ्यांचा समावेश ऑफरमध्ये येतो. या सगळ्यांचा समुच्चय कंपन्या ग्राहकांसमोर ठेवत असतात, ती त्यांची ऑफर असते. ही ऑफर तयार करणे, त्याचं संप्रेषण करणे म्हणजे कम्युनिकेशन करणे, ती आमची ऑफर अशी अशी आहे हे ग्राहकांना सांगणे, वितरण करणे, वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि पुन्हा देवाणघेवाणीची प्रक्रिया पूर्ण करणे, त्या मोबदल्यात पैसे घेणे किंवा तत्सम स्वरूपाच्या मोबदला घेणे, या सगळ्याशी संबंधित असणारी प्रक्रिया ही विपणनाची प्रक्रिया आहे. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केलेल्या व्याख्येनुसार ही एक कृती आहे की ज्याच्यामध्ये संस्थांचा संबंध येतो, ग्राहक, भागीदार आणि मोठ्या प्रमाणात समाज यांचा त्याच्याविषयी संबंध. ग्राहक म्हणून इथं फक्त आता व्यक्ती अपेक्षित नाही आहे, तर भागीदारसुद्धा असू शकतात. ओके, आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक समूह हे सुद्धा ग्राहक म्हणून समोर येऊ शकतात. यांचा संबंध ग्राहक या संकल्पनेमध्ये येतो आहे आणि या माध्यमातून ऑफर तयार करणे, मगाशी म्हटलं तसं, त्याचं कम्युनिकेशन, वितरण आणि देवाणघेवाण या इत्यादी घटकांशी संबंधित असणारी ही प्रक्रिया आहे.
अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केलेल्या व्याख्येनंतर आता आपल्या लक्षात आलं असेल की मार्केटिंग ही संकल्पना किंवा विपणनाची संकल्पना मुळात ग्राहकांना आनंदित करण्याकडे लक्ष केंद्रित करते. मार्केटिंग या संकल्पनेचा संबंध आता ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा, नीड्स आणि वॉन्ट्स पूर्ण करून त्यांना आनंदित करण्याकडे लक्ष केंद्रित करणारी संकल्पना आहे. या 3 व्याख्यांवरून आपल्या लक्षात आलं असेल की विपणन या संकल्पनेमध्ये पुढील 3 गोष्टींचा समावेश होतो. 1. ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा यावर लक्ष केंद्रित करणे. याचा अर्थ ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा विपणन या संकल्पनेमध्ये अगोदरच ओळखणे अपेक्षित आहे की जेणेकरून संस्था प्रतिस्पर्धींच्या प्रस्तावापेक्षा आपले उत्पादन वेगळे असल्याचे दाखवू शकेल. इथे आता या विपणन या संकल्पनेमध्ये लक्षात आलं असेल की ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा, नीड्स आणि वॉन्ट्स कंपनीनं अगोदरच ओळखल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपलं उत्पादन करून आपलं उत्पादन स्पर्धकांपेक्षा वेगळं कसं आहे हे देखून दाखवून दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी विपणनामध्ये येतात. दुसरी गोष्ट म्हणजे या गरजा व अपेक्षा किंवा नीड्स आणि वॉन्ट्स पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि जाहिरातीसह संस्थेच्या सर्व क्रियाकलापांचे एकत्रीकरण करणे. उत्पादनापासून ते जाहिरातींसह वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचण्यापासून ज्या सगळ्या क्रियाकलाप किंवा प्रोसिजर्स आहेत त्यांचं एकत्रीकरण करून त्याचं एक्झिक्युशन करणे, त्याचा अवलंब करणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर व जबाबदारीनं ग्राहकांना हवे असलेले व गरजा पूर्ण करून संस्थेसाठी दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणे. संस्थेचं दीर्घकालीन उद्दिष्ट जे आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणे. ग्राहकांना जे हवं आहे ते देऊन जी गरज आहे ती पूर्ण करून संस्थेचं दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणे. पुन्हा एकदा संस्थेचं दीर्घकालीन उद्दिष्ट काय? नफा कमवणे किंवा बाजारपेठ प्राप्त करणे किंवा बाजारपेठेचं नेतृत्व करणे वगैरे वगैरे. ही जी काय संस्थेची दीर्घकालीन उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या माध्यमातून. आता आपल्या लक्षात आलं असेल की ही विपणन ही संकल्पना फक्त विक्री या संकल्पनेपुरती मर्यादित नसून तर विपणन या संकल्पनेमध्ये वस्तूच्या उत्पादनापासून किंबहुना त्याच्या अगोदर ग्राहकांच्या गरजा ओळखणे, त्यानुसार वस्तू तयार करणे, त्या वस्तूमध्ये स्पर्धक कंपन्यांच्या उत्पादनापेक्षा वेगळेपणा आणणे, वेगळी वैशिष्ट्ये निर्माण करणे, रंग, रूप, चव या अर्थानं. त्यानंतर त्या वस्तूचं पॅकिंग करणे, पॅकिंगसुद्धा इतर स्पर्धक कंपन्यांपेक्षा वेगळेपणा दर्शवणारं करणे, ती वस्तू वेगळी कशी आहे ही जाहिरात किंवा तत्सम स्वरूपाच्या माध्यमातून ग्राहकांना पटवून देणं, कन्व्हिन्स करणं, ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि विनिमयित करणं, त्याचा मोबदला स्वीकारणं. आणि हे सगळं का करायचं आहे? तर संस्थेची दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणं. या सगळ्या क्रियांना एकत्रितपणे विपणन असं म्हटलं जातं. धन्यवाद.